होते. चांगला विचार केला तर आधार किती मोठा आहे बाबा, बरोबर. सगळे जातील जवळचे आपल्या, जाणाऱ्याला आपण समोरच्याला समोर उभा असू त्याच्या, पण त्याचा श्वास चालू ठेवतील का आपल्याला, बरोबर. कबीर कहे कमाल से क्यों बजावत है ढोल, कबीर कहे कमाल से, कमाल म्हणजे त्याचा मुलगा जो ढोल वाजवत होता. कबीर कहे कमाल से क्यों बजावत है ढोल, एक श्वास निकल जाए तो 3 लोक का मोल. तिन्ही लोक जरी दिली तरी एक श्वास मिळेल का, नाही. आणि आपण 21,600 वेळा एका दिवसामध्ये, किती वेळा, फुकट का विकट, श्वास फुकट आणि देवाचं नाम पण. या संतांच्या कृपेने, बाबांच्या कृपेने, त्या फुकट श्वासावर फुकट नाम आणि रोख ठोक देव का उदारीचा रोख ठोक, बरोबर. मग श्वासाची खरी किंमत संतांनी, तुम्ही जेव्हा तत्व घेतलं, कैसा वासुदेव करतोय फेरा, वाड्या आत बाहेर दारा, काहीतरी दान पुण्य करा आणि जाब न देता तरी जातो माघारा. श्वास आत येत होता, बाहेर जात होता, आत येत होता, बाहेर जात होता, पण रिकामा. पा ज्यांच्या श्वासामध्ये देव पारेकरी आहे, तुमच्या श्वासात पारेकरी कोण आहे, पारेकरी म्हणजे कोणता, घरी जाऊन झोपलेला. पारेकरी म्हणजे जागते रहो. पारेकरी म्हणजे कोण, जो येरझाऱ्या घालतोय, जो जागा आहे आणि जो येतोय जातोय येतोय जातोय. तुम्ही झोपले तरी तो चालू आहे. चालू आहे का नाही चालू, बोला. चांगला विचार केला तर एवढा ठोक पार आहे आणि त्याचा पार चालू होता म्हणून तुम्ही इथं आले पाऱ्याला, रामाच्या पाऱ्याला. जर का पारेकरी झोपला, पाहुणे आपण येऊ इथं, हा अजिबात नाही. म्या चालविल्या सूर्य चाले, म्या बोलविल्या वेद बोले, आणि म्या हलविल्या पारेकरी हले. जगाचा पारेकरी मीच एक अर्जुना. या जगाला चालवणारा मी आहे, तुमचा श्वास चालवणारा मी आहे. नाही मीच आहे, एरवी सर्वत्र भरलेला मीच आहे, बरोबर. चांगला विचार केला तर. आणि मग तुम्ही तुमच्या पारेकऱ्याला ओळखलं, त्याला अनुमोदन दिलं, त्याच्याशी तुम्ही एकरूप झाले. तुम्ही जरी प्रामाणिक नसले तरी तो लय प्रामाणिक आहे महाराज. किती प्रामाणिक आहे, किती प्रामाणिक आहे. अहो थोडं विसरलं तर बायको बोंबलती, तुम्ही माझं आठवणच करत नाही. थोडं विसरलं पोरं म्हणतात, वडील माझ्याकडे बघतच नाही. आपण आईबापाकडे नाही बघितलं, आमच्याकडे लक्षच नाही, बरोबर. अरे सगळे गारणी करतात का नाही करतात. तुमच्या श्वासाने गारणी केलं का, कोण कधी आलाय, कोण कधी आलाय, कोण कधी आलाय, कधी कधी अनुभव झाला रे तुम्हाला, हा एवढं दिवस गाराने केलं त्याने, बोला. श्वासाने गाराने केलं का पाहुणे, गारानं केलं नाही. तो निवांत होता, तो म्हणला भाऊ जवळ प्रारब्ध चाललंय तवर चालू दे. पण रिकामा जातोय आणि रिकामा येतोय, काही उपयोग नाही. चांगला विचार केला तर. मग आता काय करायचं होतं, तर त्या पारेकराचं म्हणणं होतं, एक नाही एक दिवस तरी तू प्रसाद देशील. एक ना एक दिवस तरी काय होईल, प्रसाद घेशील. मग सद्गुरूने तुम्हाला कोणता प्रसाद दिलाय, श्वासातला प्रसाद दिलाय. कुठला प्रसाद आहे, तुम्ही काय खाताय ते, काय रवा शिरा, अरे कसला प्रसाद. तुम्ही कुठल्या भुताळे झाले प्रसादाला. अहो एवढा मोठा प्रसाद दिलाय सद्गुरूने. या महात्म्यांनी अनादी काळापासून आपल्यासाठी जतन करून ठेवलाय. गुरुने दिला ज्ञानरूपी वसा हा पा. मग एवढ्या लांबून एवढ्या काळापासून इथपर्यंत संतांनी तत्व आणलं. तुमच्या आमच्या भाग्यामध्ये त्यांना माहित, आपल्याबद्दल त्यांना माहिती होतं का, हा गावात नवीन माणूस गावावर रस्त्याने गेला तर माहिती का, ओळख होतो का, त्याची आठवण राहते का. हा इथून जिवंत गेलेल्या माणसाबद्दल तुम्ही सगळा रामराम करता का, कुणी भेटला रामराम 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 सगळा रामराम करता का नाही करत. समोरून माणूस गेला ना, समोरून माणूस गेला ना, मग रामराम करता का सगळ्याला. मग कोणाला रामराम करतो आपण, ओळखीच्या माणसाला रामराम करतो. मग जरी माणसं समोरून गेली तरी आपण त्याला ओळखत नाही. मग पहा बरोबर, ओळखीच्या माणसाला रामराम आहे,
देव तुमचा किती रामराम करतोय, रोज येऊन तुमची वाट बघतोय, श्वासात येतोय आणि आठवण करतोय मला काहीतरी दे, मला काहीतरी दे. तो रोज येतोय. हे रामराम म्हणण्याची जी हिंदुस्थानची परंपरा आहे ना, ती कशासाठी सांगतो. हा आपला विषय अनोळखी माणसा चालला होता. वास्तविक पाहता रस्त्याने अनोळखी गेला तर त्याला रामराम करत नाही, पण या संतांनी तुमची आमची भेट नसताना पण ज्ञानोबरांची आपली गाठ पडली होती का? पडली होती. ज्ञानोबराय 12व्या शतकामध्ये, तुकोबराय 14व्या शतकामध्ये, 16व्या शतकामध्ये, नाथ बाबा 14व्या शतकामध्ये आणि श्रीपाद बाबा 16व्या शतकामध्ये. आपली त्यांची गाठ पडली होती नाही. पण चांगला विचार केला तर त्यांना जरी आपली गाठ पडली नाही तरी आपली काळजी त्यांना होती. याला म्हणायचं हित. याला काय म्हणायचं? हा, गाडी बंगला घर दार याला हित नाही म्हणायचं, ते हित ठेवायचं. हा, ते काय करायचं? कोणी म्हणला नाही हे हित आहे, त्याला म्हणायचं हित. हित नाही, हे हित आणि आम्ही जे घेतो ना ते तित. कोणी म्हणला ना काय भाऊ तुझं लक्षच नाही याच्या त्याच्याकडे, त्याला म्हणायचं ज्याच्यावर लक्ष पाहिजे त्याच्यावर नीट आहे. आणि तुझं जेवढ्यावर लक्ष आहे का तेवढे सगळे उचलून तुला बांधायला नेणार. चांगला विचार केला तर हित ते करावे देवाचे चिंतन, करोन या मन एकवेद. एक सुंदर सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे, पंचमहाभूताचं शरीर तुम्हाला आम्हाला मिळालं आणि आपण देवाची ओळख करून घेतली. आपणच दैवाचे आहोत, आपणच दैवाचे. तुम्हाला दुसऱ्याने म्हणायची गरज आहे का तुम्ही दैवाचे? हा, इतर गोष्टीत बघा लोकांनी म्हणावं लागतं, तू लय मोठा झाला, तुला चांगलं आहे बरं का, तुला असं आहे. हे नाम मिळालं तुम्हाला काय वाटतं? मला कुणीच विसरू नये, मला कुणी बोलू नये, माझं कुणी नाव घेऊ नये का? एक नाम तारी बाकी सब दुकानदार. तुम्हाला नाम घेतलं काय वाटतं? माणूस गाणे. कसलं गाणं? याच्यात तेल नाही निघत. या गाण्यावर तेल नाही निघत, या गाण्यावर फक्त तिकडून माणूस दिसला का इकडून खालच्या माणूस काय झालं काय नाही, याला बोललो ना तर माझं नाम बंद होईल. पा किती आवडतं नाम. नको बोलू नको याला. तुम्ही माणसं बघून दोन दडवता, काही तर बळच घुसले तिकडे तिकडे. तो का आलोच जरा, तो आता या बाजूला गेलो कोणी विचारतं का काय कुठं चालला ये. त्याला बघून तुम्ही तोंड वाकडं करून जाता, कारण तुम्हाला एकांत पाहिजे. आवडे विठ्ठल गाईजे एकांती, अलभ्यते येती लाभ घरा. ज्याला नामाची गोडी लागली, नामाचा रस कळाला, तो जरा उठता बसता चला चालता बोलता सारखी कधी ना कधी तुम्हाला आपोआप झापड पडत असेल. ज्याला नाव आपोआप आठवतं, नाम घेतो नाही, नाम घेणार चुकीचा. हे पाय तुम्हाला सांगतो गंमत सांगतो. जो ड्रायव्हिंग शिकतो ना तो कसा असतो? बरोबर ना? आणि ज्याचा जो पक्का झालाय अरे तू गाडी चालवतो पट्टीच आहे, तू लक्ष देतो का? मग जे लक्ष देतो ते पट्टीचं नाही. सकाळी उठलो काला बघतो, कशाला बघतो बावळ्या? तू म्हणतो नाही जरा, अरे तू नऊ शिके बरं शिकतो का वर? महिन्याने तर पैसे संपतात. शिकवणार ड्रायव्हिंग स्कूल महिन्यानंतर म्हणतो भाऊ तुला परत पैसे भरावे लागतील. म्हणलं का मी नाही शिकलो ना. म्हणले ते तुझं कपाळ. हा, आमचा नियम किती आहे? आम्ही जे पैसे घेतो ड्रायव्हिंग स्कूलचे ते महिनाभर शिकण्याचे. बरोबर? महिन्यात शिकला तर शिकला, नाही तर परत पैसे भर. बरोबर? मग इथं तुम्हाला तसं एकदा आणि एक आहे ड्रायव्हिंग नावाची कला. एकदा हातात बसलो जाती का भाऊ? पोहणे ही कला एकदा जमल्यानंतर परत जाते का? स्वयंपाक बनवणे ही कला पाहुणे एकदा शिकलो जाते का? बोला. कला जी कोणती पण आहे ती एकदा जर शिकले ती जात नाही. त्याला तुम्ही जित्याची खोड म्हणा, पाहिजे तर काय म्हणा, म्हणजे कला ही जित्याची खोड आहे. कला ही काय आहे? मग जसं तुम्ही पोहण्याची कला, बोलण्याची कला, चालण्याची कला, ऐकण्याची कला, गाण्याची कला, कला एकदा हस्तगत झाल्यानंतर पाहुणे जात नाही, तसं नाम ही एक ब्रह्मरूपी कला आहे. सद्गुरूने ती कला आपल्याला दिली. छोटी कला आहे महाराज. एकदा तुमचा स्वर बसला, एकदा संगीत कळालं, एकदा पाकशास्त्र कळालं, आज झोपेतून उठून बनवाल का नाही बनवाल? का रे पाहुणे स्वयंपाक बनवायला अवघड का सोपं तुम्हाला?
ज्याला जमतं त्याला विचारतोय. हा, स्वयंपाक बनवणं, ड्रायव्हिंग सोपं का अवघड शिकल्यावर? किती सोपं, किती सोपं, इतकं सोपं म्हणजे कळतच नाही. तसं ज्याला नाम घेतलेलंच कळत नाही तो पक्का आहे. विठ्ठल विठ्ठल. हा, उठला का स्टिअरिंग धरतोय, रस्ता बघतोय, चक्कर बघतोय, पट्ट्या बघतोय आणि परत म्हणतोय ब्रेक कुठे रे याला. पाहुणे, हा, शिकणाऱ्याला ब्रेक समजून ऍक्सिलेटर पाहिजे तो धडाड. चूक कोणाची होते? शिकणारा गडबडतो. चांगला विचार केला तर शिकणारा गडबडतो, पण शिकलेला गडबडत नाही. तो गडबडल्यात तो तोल सांभाळतो. बरोबर? जशी ती कला आहे तशी नामाची कला एकदा अंगभूत झाली, एकदा अंगभूत हारी झाला की तुम्हाला आठवायचा नाही, विसरते नाही. असो कोठे ऐसा आठवची नाही, आणि देहीच देही भोगू दशा. परमार्थ करायचा का व्हायला पाहिजे? हा, पहिला प्रपंच, पहिली गोष्ट पाहता. आता आपण लय उद्योगी वाळे. प्रपंच होतो का करायचंय? एकाला 2 मुली झाल्या, तो म्हणला मुलगाच व्हायना. काय व्हायना? आता ह्याने जर काही केलं असतं म्हणला तर करण्याने होणार आहे का? प्रयत्न केला, मुलीच झाल्या.